राम राम शेतकरी मित्रांनो. तर पाहू आजच्या सुपरफास्ट बातम्या. त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजेच तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी किंवा पीक विम्याबद्दल काय अपडेट आली तर मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगतो. तर पाहू आजच्या सुपरफास्ट बातम्या. शेतमजुरांच्या वेतनवाढीबाबत सल्लागार मंडळाचे कामकाज सध्या संथ गतीने सुरू आहे. तरीही वेतनवाढीच्या मुद्द्यावर हे मंडळ लवकरच शासनाला महत्त्वाची शिफारस करणार आहे. यामुळे शेतमजुरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 25 वर्षात 22,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून यात यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक सर्वात वरचा आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातही आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याने समोर आले आहे. गेल्या 3 वर्षापासून मक्याचे दर 2,000 रुपयांच्या आसपास रेंगाळत आहेत. हमीभावाच्या तुलनेत बाजारातील प्रत्यक्ष दरामध्ये मोठे तफावत दिसून येत असल्याने मका उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ट्रम्प आणि टॉरेट धोरणानंतरही भारताची निर्यात सुसाट असून नोव्हेंबर महिन्यात निर्यातीत 19.37% वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी गेल्या 5 महिन्यात व्यापारी तुटी इच्छांकी पातळीवर आल्याचे दिसून येत आहे. मनरेगा योजनेतून महात्मा गांधीजींचे नाव हटवण्यात आले असा सवाल प्रियंका गांधी यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला. यावरून आणि पंतप्रधानांबद्दलच्या वक्तव्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यात आले. दिल्लीकरांसाठी प्रदूषणाची समस्या धोक्याची घंटा ठरत असून 82% नागरिकांच्या जवळच्या लोकांना प्रदूषणाचे संबंधित गंभीर आजार झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मूर्तिजापूर तालुक्यात गव्हाचे पीक अतिशय जोमदार आले आहे. सध्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरत असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. शिरसोली परिसरामध्ये महाडीबीटी योजनेवरील पूर्वसंमतीची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रमुख शेतमालाच्या दरात चढउतार सुरू असून सोयाबीनला कमाल 5,175 रुपये दर मिळत आहे. मात्र आवक घटली आहे. दुसरीकडे तुरीला प्रति क्विंटल 7,085 रुपयांचा भाव मिळत असून दर स्थिर आहेत. बुलढाणा जिल्ह्यात अजूनही 8,000 कोटींचा सिंचन अनुशोधामध्ये अडकलेला आहे. 1994शी 35.11% राज्याची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्याचे 2027 साल उजाडणार असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना फळाची निर्यात करायची असल्यास त्यांनी ग्रेपनेट तसेच मँगोनेटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम मुदतीच्या तारखा जाहीर झाल्या असून शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील संगणक परिचालकाला गेल्या 4 महिन्याचे मानधन रखडले आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांचा संसाराचा गाडा उधारीवर चालत असून शासनाची यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. रब्बी हंगामातील पिकांना युरियाची गरज असताना युरियाची तीव्र टंचाई भासत आहे. रिसोड तालुक्यात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अल्पावधीतच युरिया संपत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटात सापडले आहे. शेलू बाजार परिसरात पपईच्या पिकांची वाढ खुंटली असून त्यावर रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन तेलाची आयात 18% घटली आहे. याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीन बाजाराला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो. राज्यातून 1,35,000 शेतकरी डाळिंब निर्यात करणार असून त्यासाठी सर्वाधिक नोंदणी सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे. इतर राज्यातून मात्र या नोंदणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने दिसून येत आहे. गेल्या 5 वर्षात देशात ऊस उत्पादनात मोठी घट झाली असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास दिल्याने शेतकरी पुन्हा ऊसाच्या शेतीकडे वळल्याचे सरकारने म्हटले आहे.
कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या देणगीमधून राष्ट्रीय कांदा भवन उभारण्यात येणार आहे. हे भवन कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरेल. खानदेशामध्ये कापूस प्रक्रिया उद्योग सध्या रखडलेल्या अवस्थेत असून कापसाची आवक कमी झाली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे उद्योजक देखील सावध भूमिकेत असल्याने कापूस खरेदी संथ गतीने सुरू आहे. मालेगाव तालुक्यातील 75% रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यावर्षी 13,596 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. येवला तालुक्यातील 14 गावांमध्ये जलजीवन मिशन योजना पूर्णपणे फेल झाली आहे. तब्बल 13 कोटी रुपये खर्च करूनही 41,000 नागरिक अजूनही तहानलेलेच असल्याने संताप व्यक्त होत आहे. कांद्याच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी आता देशांतर्गत बाजारातही कांद्यांच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. अद्यापही 12 साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे 3 प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. काही कारखान्यांनी 3,000 रुपये तर काहींनी 2800 पेक्षा जास्त दर देण्याचे संकेत दिले आहेत. शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आता डीबीटीमुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. दिव्यांगाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी विवाह प्रोत्साहन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता दिव्यांग विवाहितांना 2,70,000 रुपयांपर्यंतचे वाढीव अनुदान मिळणार आहे. उजनीत लाभ क्षेत्रातील केळीला GI मानांकन मिळावे अशी मागणी होत आहे. विशिष्ट चव आणि जास्त दिवस टिकण्याची क्षमता हे या केळीचे खास वैशिष्ट्य असल्याने तिला जागतिक ओळख मिळावी असा प्रयत्न आहे. ऊसाचा दराचा पेच सोडवण्यासाठी शेतकरी संघटनांची एकजूट झाली असून कारखानदारांवर दबाव वाढला आहे. पहिल्या हप्त्यासाठी 3,000 रुपये मिळावेत यासाठी युटोपियन शुगरवर शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. मोदी आवास योजनेचे काम गेल्या 2 वर्षापासून ठप्प असून नवीन उद्दिष्ट आले नाहीत. यामुळे OBC प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना हिरामोड झाला असून त्यांची हक्काची घरी प्रतीक्षा लांबली आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी असून त्यांना पुन्हा स्वस्त दरात साखर पुरवठा करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. यामुळे गरिबाच्या घरात आता सणासुदीला गोडधोड होणार असल्याची चर्चा आहे. तरी ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. तर पाहू पुढच्या सुपरफास्ट बातम्या तेही थोड्याच वेळात. धन्यवाद.